महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार? मंत्रिमंडळामध्ये समावेशासाठी आता अनेक दिग्गज उत्सुक आहेत। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या दिग्गजांना मंत्रिपदाचे आता वेध लागलेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री शपथ घेणार असल्याचं कळतंय। भाजपचे मंत्री कोण असणार याचीही उत्सुकता आहे, तर शिवसेनेच्या वेटिंगवरच्या नेत्यांना सुद्धा आता संधी मिळणार का या संदर्भात चर्चा सुरू आहे। झी 24 तासच्या हाती आता संभाव्य मंत्र्यांची यादी लागलेली आहे, तर मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये कोणाला स्थान मिळणार, कोणाचं नाव आहे याबाबत चर्चा सुरू आहे आणि झी 24 तासच्या हाती संभाव्य मंत्र्यांची यादी आली आहे। एकदा आपण पाहूया। तेव्हा या नवीन मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होणार, काही नावं चर्चेत आहेत। संभाव्य मंत्री पहा, गिरीश महाजन कॅबिनेट मंत्रीपद असेल, सुधीर मुनगंटीवार कॅबिनेट मंत्रीपद असेल, चंद्रशेखर बावनकुळे हेही कॅबिनेट मध्ये जातील। भाजपच्या या 3 महत्त्वाच्या नेत्यांची नावं आहेत सध्या चर्चेत, तर मंगल प्रभात लोढा कॅबिनेट मंत्रीपदी जातील, तसंच चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर। पंकजा मुंडे, प्रसाद लाड आणि राहुल कुल भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची आपण नावं पाहतोय। त्यामुळे आता कोणाला कुठलं खातं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। हे संभाव्य मंत्री आहेत, तर किसन कथोरे आणि चित्रा वाघ यांच्याकडे सुद्धा कॅबिनेट येऊ शकतं। कॅबिनेट मंत्रीपदी चित्रा वाघ यांची वर्णी लागू शकते। तेव्हा महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये आता कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये समावेशासाठी सर्वच दिग्गज उत्सुक आहेत। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या दिग्गजांना मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत। काही संभाव्य नावं सुद्धा पुढे येतात।